नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 7 सप्टेंबर 2025। तर सुरुवातीला राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं की आपण 7 सप्टेंबरला चांगलं सूर्यदर्शन होईल, तर सूर्यदर्शन राज्यात ठिकठिकाणी झालं। पण हे 7 सप्टेंबरला सूर्यदर्शन असताना देखील राज्यात काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे, म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। म्हणजे 7-8च्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा आणि इकडे चाळीसगाव तालुका आणि संभाजीनगरचा काही भाग ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, आणखीन 2 दिवस अजून उद्या दिवस थोडा पाऊस राहणार आहे, म्हणून हे अंदाज ह्या 4 जिल्ह्यात लक्षात घ्यायचा। पण त्याच्यानंतर ह्या 4 जिल्ह्यात पाऊस सुरू असताना म्हणजे 7 तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की मग दक्षिण महाराष्ट्राकडे, मग तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्याकडे म्हणजे तुम्हाला सांगतो परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सांगली जिल्हा, इकडं नांदेड जिल्हा, इकडं हिंगोली, वाशिम, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये ना ह्याचा उद्यापासून 8 तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून लक्षात द्यायचा। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो तर त्या जिल्ह्यांना फक्त 7, 8, 9, 10 आणखीन 4 दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे। पण तुम्हाला सांगू इच्छितो की मग नंतर काय होणार आहे, आपलं उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे। उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कधी कमी होणार आहे, 9 तारखेपासून आपला नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, मुंबई, त्याच्यानंतर इगतपुरी, जळगाव ह्या 4-5 जिल्ह्याला काय होणार आहे 9 तारखेपासून, म्हणजे किती 9, 10, 11, 12 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी शेतीचे कामं करून घ्यावे। पण त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे, उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होत असताना देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होणार आहे 10 जिल्ह्यामध्ये। तर मग त्या 10 जिल्हे कोणते तुम्ही ते लक्षात घ्या। तर तुम्हाला सांगतो की 11 सप्टेंबर, 12 आणि 13च्या दरम्यान लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर दौंड, पुणे, त्याच्यानंतर नांदेड, हिंगोली ह्या पट्ट्यामध्ये मात्र 11, 12, 13च्या दरम्यान जोराचा पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। त्या 10 जिल्ह्यामध्ये मात्र 11 तारखेला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे अंदाज खास करून शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर विदर्भात सांगायचं झालं तर विदर्भामध्ये उद्या 9, 10, 11च्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन विदर्भातल्या शेतकऱ्याला भेटणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील 12 तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्यायला तुम्हाला वेळ आहे। मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यात मग परत आणखीन पाऊस कधी येणार, तर खरं तर आता हे परतीचा पाऊस ना 13 तारखेपासून सगळ्या राज्यामध्ये पडणार सुरू होणार आहे। पण त्या अगोदर 11 तारखेलाच मात्र सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये मात्र 11 तारखेला पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण परतीचा पावसाचं एक विशेष असतंय की ज्या जिल्ह्यामध्ये अद्यापही पाऊस पडलेला नाही त्याच जिल्ह्यात मात्र परतीचा पाऊस जोराने पडतो, म्हणून हे लक्षात घ्या।